हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीटी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। संकल्पना मांडली, त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक सूचना घेतली आणि त्यांनी राज्यामध्ये 300 कोटी रुपये 300 कोटी वृक्ष लावण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं. आता 300 कोटी उद्दिष्ट ठेवताना रोपाची उपलब्ध नाही म्हणून वनमंत्री म्हणून 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या कोकणाकरता शहापूर तालुक्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब तयार होते. पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्यामध्ये लॅब तयार होते. त्याचबरोबर मराठवाड्याकरता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅब तयार होते. जळगावमध्ये खानदेशा करता आणि नागपूरमध्ये विदर्भा करता अतिशय गतीनं त्या ठिकाणी रोपं निर्माण करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्याकरता सर्वांनी सहभाग घेणं. एकूणच आज आमदार आशिष देशमुख यांनी असं म्हटलं की माझा 10% आमदार निधी मी वृक्षारोपणासाठी देऊ इच्छितो आणि त्यांनी सांगितलं की ठराव करा. तर मी ठराव म्हटलं प्रश्न असा आहे की काही ग्रामीण भागातल्या लोकांना ठीक आहे, परंतु शहरी भागामध्ये 10% निधी देणं उचित अनुचित याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. एकूणच भविष्य काळामध्ये मी जे मनमोहन सिंग साहेबांना जे पत्र दिलं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे सोलरच्या माध्यमातून वीज निर्माण व्हावी आणि ती जगाचं एकच ग्रीड बनावं. म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे अति सुरुवातीला सूर्य उगवणारे देश आहेत. त्याच्यातला सूर्याचा प्रभाव म्हणजे सोलरच्या याचा प्रभाव बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या इराण, इराक वगैरे या ठिकाणी तो होईल आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे इलेक्ट्रिकल व्हेकल हाच त्याला पर्याय राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आता याविषयी तुम्ही का चर्चा केली, तर हे जे ढगफुटी किंवा हवेला येणारं पाणी हे त्याचंच परिणाम आहे. जर का महाराष्ट्र राज्याने उद्याला 300 कोटी झाडं लावली आणि आज सुद्धा फॉरेस्टमध्ये चांगल्या प्रकारे झाडं आहेत. आज शहरी भागामध्ये सुद्धा लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून सुद्धा लोक झाडं लावतायत. जर अशाच प्रकारचे अन्य राज्यांनी सुद्धा झाडं लावली तर आपला भारत निश्चितपणे संपन्नतेकडे जाईल. युरोप आणि अमेरिकेमध्ये तर काही ठिकाणी 70% जागा ही झाडाने व्यापलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 21% जागा भूभाग हा वन विभागाकडे आहे. म्हणजे तो थंबरूल प्रमाणे 33% व्हावा अशा प्रकारचे केंद्र सरकारच्या वन विभागानं महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे. आता 12% अधिक जागा वाढवण्याकरता जनसामान्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत. आणि आज ही जी परिस्थिती निर्माण झाली की पूर्वी वसई नगरपालिका वेगळी होती, विरार नगरपालिका वेगळी होती, नाला सोपारा पण नगरपालिका वेगळी होती, त्याचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं. दुर्दैवानं या सर्वांना सामावून घेण्याकरता ज्या बुद्धिमत्तेचे जे अनुभवाचे अधिकारी वर्ग असायला पाहिजे होता, दुर्दैवानं तो उपलब्ध झाला नाही आणि परिणामी आज वसई विरार शहराची दयनीय अवस्था आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकून बांधकामं केली. काही ठिकाणी जुने नाले असलेल्या जागा सुद्धा भरल्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी बिल्डिंगा बांधल्या. आता ती दोष कोणाचा द्यावा, आता या ठिकाणी कोणाला स्टिकर लावण्याची माझी इच्छा नाही. परंतु भविष्य काळामध्ये आम्ही जे सगळेजण आम्ही आता जो पाणी दौरा केला, निश्चित स्वरूपामध्ये आलो की याचं सॅटेलाइटच्या माध्यमातून किंवा ड्रोनच्या माध्यमातून याचं संपूर्ण चित्रीकरण करून लवकरच साधारणपणे 15-20 दिवसाच्या आतमध्ये वसई शहराची आजची जी स्थिती आहे की गुप्ते सॉल्ट, तुम्ही नाव ऐकलं असाल, गुप्ते सॉल्ट हा 1000 एकर जागा महसूल विभागाची गुप्तेना त्यावेळेला सरकारने देऊ केली होती, परंतु गुप्तेंनी त्याचा वापर न केल्यामुळे ती मूळ जागा पुन्हा शासनाकडे वर्ग झाली. मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
आम्ही पालघर जिल्ह्याच्या वाढवण बंदर त्याच्यानंतर होणारा नवीन विमानतळ याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना मी सांगितलं की वसई शहरामध्ये गोगटेंची असलेली ती 1000 एकर जागा आहे, त्या जागेचा वापर साधारण 300-400 एकर जागेमध्ये होल्डिंग पॉइंट साठी व्हावा. त्याच्यानंतर महानगरपालिकेला काही उत्पन्न होण्याकरता त्याच्यातली 100-150 एकर जागा महापालिकेकडे जावी. त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेचं मोठं थिएटर व्हावं, स्टेडियम व्हावं आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जागा साधारण 200-250 एकर जागा या शहरामध्ये राहणाऱ्या विविध धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांना त्यांच्या वास्तू करता द्यावे. कारण मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी माझ्याकडे आमच्या समाजाच्या वास्तू करता जागा देण्याची विनंती केली. मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललो आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्याला संमती दाखवली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवली. माननीय कलेक्टर महोदया यांना मी सांगितलं की बा तुम्ही आणि महापालिकेचे आयुक्त या दोघांनी त्या अनुषंगाने डिझाईन तयार करा आणि भविष्य काळामध्ये माननीय गरज पडेल तर मंत्रिमंडळाकडे जावं लागेल. ही जागा या लोकांना देताना कॅबिनेटची त्याला संमती घ्यावी लागेल. परंतु मला विश्वास आहे की ज्या विचारसरणीनं समाजाच्या हिताकरता चालणारं सरकार आहे तर त्या ठिकाणी तिला अडचण येणार नाही. आज आता वसई महानगरपालिका म्हणजे वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत. त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत की ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून सरकारनं माननीय बावनकुळे साहेबांच्याच महसूल विभागामार्फत शासनानं कॅबिनेटची मान्यता घेतली की 2011 पर्यंत राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ते फक्त फॉरेस्टच्या जागेत असता कामा नये किंवा डिफेन्सच्या जागेत असता कामा नये. डिफेन्स आणि फॉरेस्टची जागा वगळता त्या ठिकाणी ती राहणारी जागा त्यांच्या मालकीची करून देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. आणि त्या सर्व गोष्टीचा विचार करून साधारणपणे या शहराचा विकास कसा होईल. शेवटी ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडपट्टीपेक्षा वस्त इत्यादी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये माननीय मोदीजींनी प्रत्येकाला घर मिळावं ही संकल्पना मांडलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन बांधील आहे. आणि आता ह्या परिस्थितीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो म्हणजे की तुम्ही म्हणाल का या अशा परिस्थितीत तुम्हाला आनंद का वाटतो. आनंद यासाठी वाटतो की सगळ्या शासकीय यंत्रणा अतिशय दिवस रात्र झटले. तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा चित्रीकरण केलं. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मीडिया, प्रिंट मीडिया, तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे सोशल मीडिया मी म्हणतो की तुमच्यामुळे लोकांना अंदाज आला आणि सर्व पक्षांचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी उतरले. मोठ्या मोठ्या एनजीओ उतरले. आमचे खासदार, आमदार आणि महापौर सुद्धा, नगरसेवक सुद्धा या सगळ्यांनीच त्या ठिकाणी कष्ट केले. आता या परिस्थितीत ही काय कोणाच्या एका मुलं आलेली नाही. याला जबाबदार महापालिका एकटी नाही, याला जबाबदार नगरसेवक नाहीत, त्याला आमदार ही फार कालखंडापासून निर्माण झालेली परिस्थिती. परंतु या परिस्थितीवर मात निश्चितपणे आपल्याला करायची आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं साधारण 15 मी आता माननीय आयुक्त पृथ्वीराज महोदयांना आणि जाखड मॅडमना पण सांगितलं की तुम्ही एकत्र बसा आणि या सगळ्या म्हणजे एमएससीबीचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, हायवे अथॉरिटीचे अधिकारी, जे पर्यावरणचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश करून उच्चस्तरीय त्या ठिकाणी बैठक घेऊन या वसई शहराला एक चांगला आकार देण्याचा निश्चितपणे विचार आहे. तो त्या ठिकाणी कसलाही राजकीय भूमिका मनात न घेता समाजाची आपली बांधिलकी आहे, त्या समाजाचं चांगलं हित व्हावं ही त्या ठिकाणी धारणा ठेवलेली आहे. आता एकूणच आम्ही सकाळपासून जवळजवळ 5-7 ठिकाणी व्हिजिट केल्या. ससूनवगर, त्याच्यानंतर बापाना. तर या सर्व ठिकाणी परिस्थिती लोकांची फार
दोलायमान आहे. लोकांनी संकटाशी मुकाबला केलेला आहे. अजून काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये अजून पाणी आहे आणि ह्या अशा परिस्थितीतून त्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना जी गरजेची निकड आहे ती सगळी पूर्ण केली जाईल. आता विचारा प्रश्न तुम्ही. दादा, मदत कधीपर्यंत केली जाणार? कारण आपण जर बघितलं असेल तर मागील 4 दिवसापासून लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. लोकांचं म्हणणं आम्ही काही ग्राउंड रिपोर्ट केले, लोकांचं म्हणणं आहे अधिकारी पोहोचले नाहीत, आम्हाला कोणी विचारलं तर लोकांना तात्काळ मदत दिली जाणार आणि नुकसान झालेलं आहे. बंधू, बाब अशी आहे की अधिकारी वर्गाला जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. आता खरं म्हणजे मी असं मनात विचार करतो तर का इथे जर अडचण असेल तर ट्रेननी यायचं माझा विचार होता. बाब अशी कालच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी लक्ष वेधलेलं आहे की वसई विरार या परिसरात घराघरामध्ये 3-3, 4-4 फुटाचं पाणी गेलेलं आहे. पालघरच्या गावागावामध्ये सुद्धा 4-4 फुटाचं पाणी गेलेलं आहे. जेवण तर आपण देऊ शकतो, परंतु आणि जेणेकरून लक्षात आलं का की सगळं लोकांचं संसारात मुलांची पुस्तकं भिजलेली आहेत, पांघरून भिजलेले आहेत, कपडे भिजलेले आहेत. टीव्ही, फ्रीज, पलंग वगैरे या गोष्टी काही शासन देणार नाही, परंतु अत्यावश्यक ज्या गोष्टी करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन खात्याला सांगून त्यामध्ये माननीय कलेक्टर महोदय आपल्याला तिथून मेसेज आला पण असेल, ऐकला का? आता उद्यापासून पंचनामे होतील. पंचनामे करताना माझी सूचना राहील की महसूल विभाग आणि महानगरपालिका विभागाने एकत्र त्या ठिकाणी पंचनामा करावा. त्या ठिकाणी आपल्या अधिकारी कोऑर्डिनेशन आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होईल असं मी सांगतो. सर, आज 5 दिवस झालेला आहे पंचनामे उद्यापासून तुम्ही आदेश देताय, मात्र आणखी लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, आणखी ही लोक अंधारामध्ये आहेत. तर तातडीची व्यवस्था म्हणून त्यांच्यासाठी काय व्यवस्था होऊ शकते? कारण चाळीतल्या रूम आहेत बऱ्याच ठिकाणी, अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, सकल भाग आहेत, लहान लहान मुलं आहेत. याच्यामुळे तातडीची इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते? बंधू, काय झालंय, भाग अजून सुद्धा पाणी साठलेलं आहे. ज्या ठिकाणी डीपी आहेत त्या डीपीच्या मध्येच पाणी आहे. केवळ ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झाले, पंक्चर झाले, ते रिपेअर करण्याकरता सुद्धा तिथं पाणी आहे. शेवटी ही वस्तुस्थिती आहे की लोकांचे हाल होत आहेत. लहान मुलं आहेत, कशाला का वयोवृद्ध लोक आहेत. या गोष्टीची पूर्ण जाणीव असताना सुद्धा जितक्या लवकर पाणी ओसरलं जाईल त्या पद्धतीने एमएससीबीचे लोक काम करतील आणि त्याकरता सर्व अधिकारी म्हणजे खासदार, आमदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त आणि आयुक्तांच्या हाताखालचा पूर्ण स्टाफ, जिल्हाधिकारी मोदयांच्या खालचा पूर्ण स्टाफ, महसूल, आता या ठिकाणी आपल्या ग्रामीण भाग नसल्या कारणानं जिल्हा परिषदचा म्हणजे जो कर्मचारी वर्ग ते येऊ शकत, परंतु एकूण सर्व खात्याचे लोक त्या ठिकाणी सतर्क आहेत. काही ठिकाणी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी एकत्र कामाला लागलेले आहेत. आता अशी इच्छा असून सुद्धा परिस्थितीत काम करण्यासाठी तिथे नाहीये. आता खरं म्हणजे सावरांचा आता इतका मोठा मतदारसंघ, ते जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, वसई, पालघर हा टोटल खरं म्हणजे सावरांचं म्हणजे स्वतःलाच त्याला सावराला वेळ मिळालेला नाही, ऐकला का? परंतु मेहनतीनं सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. म्हणजे पॉलिटिकल कार्यकर्ते पण काम करतात, एकच पक्षाचे ऑल पार्टी पीपल आर वर्किंग आणि सर्व समाज सुद्धा या अशा संकटाच्या वेळेला सगळ्यांना मदत देण्याकरता पुढे. तातडीची मदत कशी होणार का? पंचनामे झाल्याच्या नंतरच मदत मिळणार? नाही, बघा, प्रश्न असा आहे की ज्यांची घरदारे अजून भरलेली पाण्याने त्यांची व्यवस्था कॅम्प मध्ये केलेली आहे, जेवण खावण चालू आहे. आता ज्यांची घरं ओसरलेली आहेत, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाचा टीव्ही वगैरे सरकार देण्याच्या भानगडीत पडणार नाही, ते इन्शुरन्स क्लेम करायला लागतील. परंतु ज्या अत्यावश्यक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सरकारकडून निश्चितपणे दिल्या जातात. आपण म्हटल्याप्रमाणे की हे सर्व मानव निर्मित असल्याचं आपण सुरुवातीला बोलले. अनेक गटार आहेत, जे महत्वाचे नाले आहेत त्यांच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याशिवाय आपल्या विभागाने म्हणजे वन विभागाने आदिवासींना दिलेले वनपट्टे आहेत शहरामध्ये, त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात बांधकाम, अनधिकृत बांधकाम झालेले आहे. तर शासनवरून हे अनधिकृत बांधकाम आणि इन्क्रोचमेंट जे नाल्यांवर वगैरे झालेले आहे, याच्या संदर्भात काही ठोस ऍक्शन
घेणार आहे का? हे बघा, बाब अशी आहे की वनविभागाच्या जागांवर केलेलं बांधकाम हे निश्चितपणे काढलं जाईल. डिफेन्सची जागा असेल तर डिफेन्सचे लोक तिथं पाय रोवूपच देत नाही. परंतु अन्य जे खाती आहेत त्या खात्यांच्या ठिकाणी जागेवर वसलेल्या लोकांना 2011 पूर्वीचे पुरावे असतील तर त्या लोकांना 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फुटापर्यंत त्या ठिकाणी अल्प किमतीमध्ये त्या ठिकाणी घराकरता जागा दिली जाणार आहे. आता साताऱ्याला एकूण जी झोपडपट्टी सादृश्य परिस्थिती आहे तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी रिडेव्हलपमेंट होतो. आता नवी मुंबईमध्ये जो माझं गाव आहे त्या गावामध्येच खेरणा बनकोडे 2 गाव आहेत, तिथे 84 एकर जागा आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह सागर नाईकांना मी डिझाईन करायला सांगितलेले आणि तीच मगाशी मी राजन नाईक आणि आपल्या दुबे मॅडमच्या या दोन्हीच कामदार आहेत इकडचे, तर त्या अनुषंगाने ती डिझाईन इथे दिली जाईल. सेल्फ डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट इथे वापरला जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून लोकांना शास्त्रीय पद्धतीनं जीवन जगण्याकरता घर मिळावं हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींची भावना आहे की देशातला प्रत्येक नागरिक हा त्याच्या डोक्यावर छप्पर असलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा ही मानवाची गरज आहे, ती भागवण्याकरता एकूण शासन यंत्रणा कार्यक्षमतेने काम करते आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळते, ही महत्वाची बात. सर, एक यहाँ पर जो सफाई नाच पाऊस थांबलेला आहे तरी पण अजूनही पाणी जात नाही. ड्रेनेज लाईन नियोजन नाही, त्याच्यामुळे एवढे कारण हा पहिला पाऊस आहे. भविष्यात या 2 महिन्यात परत बघा, ज्या ठिकाणी गरजेचे तिथे पंपिंग केली जाणार आहे. पूर्वी सुद्धा या ठिकाणी ज्याला घर नव्हती त्याला शेतामध्ये किंवा मिठागरामध्ये पाणी भरलेलं असायचं. हे 15-20 दिवस ते पाणी निसर्ग म्हणजे त्याला तिथून निचरा होत नव्हता. आता परिस्थिती झालेली आहे, तर कोणाला दोष देण्यापेक्षा परिस्थिती जी झालेली निर्माण त्याच्यातून उपाय काढण्याकरता आपण या ठिकाणी आणि लवकरच मुंबईमध्ये या वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व समस्या या उन्हाळ्यातल्या, पावसाळ्यातल्या, हिवाळ्यातल्या या समस्या दूर करण्याच्या, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, त्या ठिकाणी रस्ते, यातायात, वीज, करमणूक या सर्व गोष्टी करता बैठक लावून सर्वांगपूर्ण त्या ठिकाणी विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यहाँ पर जो गटर सफाई हो रही है सर, गटर सफाई को लेकर 3 कंपनियां जो नियुक्त की गई थी, आचार संहिता लागू था उस समय ही, आरएनबी, अमृत और क्रिस्टल, इन तीनों के द्वारा जो सफाई कर्मी नियुक्त किए गए हैं वो करीबन इस समय 1500 के आसपास शहर में काम कर रहे हैं. इससे पहले 3500 काम कर रहे थे. आज भी शहर में पानी निकलने के बावजूद कई सारी इमारतों में गटर का पानी, कचरा पड़ा है और गंदगी में लोग रहने के लिए कहीं ना कहीं स्थिति परिस्थिति है. क्या आपको लगता नहीं है कि जो नए नाले सफाई या गटर सफाई का जो कॉन्ट्रैक्ट दिया गया जिनको, उस जिम्मेदारी से काम नहीं कर रहे हैं, चाहे क्रिस्टल हो, आरएनबी हो, अमृत हो, क्या इन पर बड़ी कार्रवाई नहीं होनी चाहिए? देखिए, आपने जिन कंपनियों का नाम लिया उन्होंने उनको जो जिम्मेदारी दी है वो यदि सही ढंग से नहीं की होगी तो उस पर कार्रवाई तो जरूर होगी. 3500 से 1500 कर्मचारी आना. नहीं, हालांकि जैसा शहर बढ़ता है तो लोग यानी कर्मचारियों की संख्या बढ़ती है. यहाँ पे 3600 से 1500 कैसा हो गया, ये भी एक उसकी जांच करने की जरूरत है. इतना 3500 से 1500. हाँ, तो 1500 मतलब 2000 लापता हो गया ना, तो वो क्यों कम होंगे, उसका भी कारण मीमांसा ढूंढी जाएगी और जो उचित काम नहीं करता है उसको वो काम से उसको हटाया जाएगा. मंत्री जी, आपका मेरा सवाल आपत्ति व्यवस्थापन से क्या कि जो जितने एसआई वसईविरार महानगर पालिका में तैनात है, कोई एक भी एसआई जमीन पर उतर के दिखाई नहीं देता है स्वच्छता निरीक्षण. वहीं दूसरी तरफ महानगर पालिका द्वारा ऐसा कोई बंदोबस्त नहीं कि एसआई की लिस्ट जो है वो पब्लिश की जाए ताकि लोगों को ये मालूम पड़े कि स्वच्छता के लिए किसे संपर्क किया जा सके. आपका सवाल सही है कि सैनिटरी इंस्पेक्टर की यादी